आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। अकोला जिल्ह्यात भर दुपारी गारांसह अवकाळी पाऊस बरसल्याने नागरिकांची आणि व्यावसायिकांची दाणादाण उडालेली आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आलेत, तर माझोड परिसरात 10 बकऱ्यांना जीव गमवावा लागलाय। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे गहू, ज्वारी, उन्हाळी मूग आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहरात अवकाळी पाऊस बरसला। जुन्नरमध्ये वीज थेट नारळाच्या झाडावर कोसळल्यामुळे संपूर्ण झाड पेटलं। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। 48 तासात आणखीही जोरदार अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। ग्रामीण भागात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यामध्ये सर्वदूर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याची पुन्हा एकदा दैना झालेली आहे। विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातल्या रब्बी पिकांना बसणार असून शेतकरी पुन्हा संकटात सापडलेत। तर पंढरपुरात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। सटाणा आणि बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसात भिजल्यामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झालाय। तर यवतमाळच्या नेरमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं। भंडारा, पंढरपूर, सटाणा आणि यवतमाळ मधली ही दृश्य आपण पाहतो। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जबर फटका इथल्या सगळ्या परिसरांना बसलेला आहे। पिकांचं प्रचंड नुकसान झालंय।